आज आपण शिकणार आहोत की सर्कलचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि ते कसे ड्रॉ करायचे. तर यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्कलचा आयकॉन दिसत आहे. मी जसं या आयकॉनवर क्लिक करतो मला या ठिकाणी सर्कलची एक लिस्ट ओपन होते. यातला सर्वात पहिला ऑप्शन आहे सेंटर रेडियस. आता हा ऑप्शन मी सिलेक्ट केला. आता या प्रकाराने मला सर्कल ड्रॉ करण्यासाठी क्लिक करा. त्यानंतर मी या ठिकाणी रेडियस एंटर करू शकतो. 3 एंटर करून माझा सर्कल अशा प्रकारे ड्रॉ करतो. हा झाला माझा पहिल्या ऑप्शनने ड्रॉ केलेला सर्कल. त्यानंतर या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे सेंटर डायमीटर. मी हा ऑप्शन घेतो, या ठिकाणी ड्रॉ करतो. मात्र ह्यावेळी सेंटर दिल्यानंतर सेकंड टाईम मला रेडियस न टाकता डायमीटर विचारले जाते. ती मी टाकतो 6. म्हणजे हा सर्कलसुद्धा 3 रेडियसचा आहे आणि हा सुद्धा 3 रेडियसचाच आहे. मात्र एंटर करताना मला या ठिकाणी पहिला सेंटर पॉईंट डिफाईन करावा लागतो आणि त्यानंतर डायमीटर टाकावी लागते. त्यानंतर यामध्ये 2 पॉईंट सर्कल आहे आणि 3 पॉईंट सर्कल आहे. 2 पॉईंट सर्कल जो आहे तो अशा प्रकारे मी एक पॉईंट आणि सर्कलचा दुसरा पॉईंट डिफाईन करून ड्रॉ करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी 3 पॉईंट सर्कल आहे. 3 पॉईंट मधून जाणारा सर्कल मला अशा प्रकारे या ठिकाणी ड्रॉ करता येतो. त्यानंतर टॅन रेडियस हा एक सर्कलचा प्रकार आहे. म्हणजेच 2 टॅन्जंट आणि तिसरा सेंटर. आता या ठिकाणी मी रेडियस टाकतो 5. अशा प्रकारे हा रेडियस सर्कल या साईडला आलेला आहे. याचा अर्थ काय, तर हा जो सर्कल ड्रॉ झालेला आहे हा एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला ड्रॉ झालेला आहे. मला हा या साईडला नको आहे, तर तो या साईडला हवा आहे. मग आपण त्याप्रमाणे तो सिलेक्ट करून घेऊ. अशा प्रकारे आता तो या सर्कलच्या दोन्ही सर्कलच्या एका साईडला आलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे टॅन. या सर्कलची एक टॅन्जंट, या सर्कलची एक टॅन्जंट आणि या सर्कलची एक टॅन्जंट अशा 3ही सर्कलमधून जाणारा किंवा 3ही सर्कलला टच करून जाणारा या ठिकाणी मी एक सर्कल ड्रॉ करू शकलो. अशा प्रकारे आपले हे सर्कलचे प्रकार आहेत.